आपण बॉन्ड्स आणि डिबेंचर बद्दल बघूया. बॉन्ड्स, आता काय झालं, मी कंपनी उभी केली, बरोबर आहे, मी कंपनी उभी केली, सगळं झालं. आता आपण काय करूया, सोप्या भाषेत बॉन्ड्स आणि डिबेंचर काय समजून घेऊया. तर आपण काय करूया, आता शेअर्स आपण शिकलोय, आता आपण बॉन्ड्स आणि डिबेंचर म्हणजे काय समजून घ्या. सोपी प्रोसेस आहे. मग मी तुम्हाला याची थिओरिटिकल डेफिनेशन सुद्धा सांगेल. पहा, मगाशी आपण काय पाहितलं, ही माझी कंपनी होती, एक्स नावाची कंपनी. या कंपनी उभी करण्यासाठी मला 100 रुपयांची गरज होती. 65 रुपये मी स्वतः आणले. त्यानंतर 35 रुपये मी शेअर्समधनं लोकांकडनं घेतले. या पद्धतीनं मी काय केलं, ही 100 रुपयांची माझी कंपनी उभी केली. आता उद्या मला काय हवंय, उद्या मला समजा माझ्या कंपनीला कलर करायचा आहे किंवा माझ्या कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे, बरोबर आहे, किंवा मला मॉडर्नायझेशन करायचं, काहीतरी गोष्टी करायच्या, यासाठी मला आणखीन पैसे हवेत. आता मला आणखीन पैसे हवेत, मला आणखीन नवीन भांडवल उभं करायचंय. मग या केसमध्ये मी काय करू शकतो, परत नवीन शेअर्स इश्यू करू शकतो. पण जर मी आणखीन शेअर्स इश्यू केले तर ऑटोमॅटिकली नंबर ऑफ शेअर होल्डर यांची संख्या वाढेल. आणि नंबर ऑफ शेअर होल्डर्सची जर संख्या वाढली तर ऑटोमॅटिकली जे प्रॉफिट मिळणार आहे, या प्रॉफिटमध्ये वाटेकरी जास्त होतील. आणि वाटेकरी जर जास्त झाले तर लोकांनी माझे शेअर स्वतःकडे ठेवण्यापेक्षा माझे शेअर्स विकून टाकायला सुरू करतील. आणि सगळ्या लोकांनी जर मार्केटमध्ये माझ्या कंपनीचे शेअर्स विकण्यासाठी आणले तर अल्टिमेटली काय होईल, माझ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी होईल, माझ्या कंपनीची पत कमी होईल. त्यामुळं खूप जास्त शेअर्स इश्यू करणं हे ॲडवायजेबल सुद्धा नसतं. आणि सोबतच सेबी यासाठी परवानगी सुद्धा देत नाही. तुम्हाला त्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतील. मग मी काय विचार करतो, चला शेअर्स नको इश्यू करायला, आता आपण काय करूया, कर्ज घेऊया. काय करूया, कर्ज घेऊया. मग मी काय करतो, मी परत एकदा सेबीकडे जातो. मग सेबी मला म्हणते की तुम्ही काय करा, बॉन्ड इश्यू करा. बॉन्ड वरती 100 रुपये लिहिलेलं असेल, हा बॉन्ड आहे. आता मी इथं काय लिहितो, मी महेश शिंदे एक्स नावाच्या कंपनीचा मालक, असं लिहून देतो की जो कोणी व्यक्ती हा 100 रुपयाचा पेपर विकत घेऊन मला 100 रुपये देईल, त्या व्यक्तीला मी दर 6 महिन्यांनी एवढं व्याज देईल, दर वर्षभराने एवढं व्याज देईल, किंवा मी एकदाच एवढं व्याज देईल आणि याच्या बदल्यात त्याचे पैसे मी 3 वर्षांनी पूर्ण परत करेल, असं मी त्याला लिहून देईल. म्हणजे काय होईल, या ठिकाणी मी जो व्यक्ती हा बॉन्ड विकत घेईल त्याला व्याज प्लस मुद्दल परत करेल. पण मला सांगा, कोणतंही कर्ज घेताना तुम्हाला काहीतरी तारण द्यावं लागेल की नाही. तारण शब्द माहिती आहे ना, तारण. तारण ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मॉर्टगेज. आपल्या बोलीभाषेमध्ये याला आपण काय म्हणतो, बोलीभाषेत आपण याला गहाण ठेवणं म्हणतो. गहाण ठेवणं. आणखीन शब्द वापरला त्याला आपण म्हणतो कोलॅटरल, किंवा काहीतरी सिक्युरिटी, काहीतरी सुरक्षा द्यावी लागेल. पहा, इथलचा सिक्युरिटी शब्द आणि रोखे या दोन्हीमध्ये फरक आहे. समजा मला तुमच्याकडनं कर्ज घ्यायचंय, तुम्ही मला 1000 रुपये देणार आहेत आणि मी म्हणलं की काही नाही, आपण आपली चांगली दोस्ती आहे, तू 1000 रुपये दे, तुम्ही द्याल का? नाही, तुम्ही काय म्हणाल, बाबा काहीतरी गहाण ठेव, काहीतरी तारण ठेव. तर हे जे सगळे शब्द आहेत ना, तारण ठेवणं याला इंग्लिशमध्ये आपण मॉर्टगेज म्हणतो, बोलीभाषेत गहाण ठेवणं म्हणतो, किंवा आणखीन याला कोलॅटरल ठेवणं किंवा सिक्युरिटी ठेवणं असं म्हणतो. बरोबर आहे. हलचल पिक्चर आठवतो ना, सॉरी चुपके चुपके, ज्यामध्ये तो परेश रावल स्वतःचे जहाज सोडून घेण्यासाठी या दोन राजपाल यादव आणि तो आणखीन एक हिरो, काय त्याचं नाव मला आठवत नाही, या दोघांना त्यांच्याकडं गहाण ठेवतो. बरोबर आहे. कोलॅटरल ठेवतो, सिक्युरिटी ठेवतो. तर इथं काय, इथं मी सुद्धा काय करतोय, मार्केटमधनं 100 रुपयांचं कर्ज उचलतोय. पण हे कर्ज उचलत असताना या कर्जासाठी मला काहीतरी गहाण ठेवावं लागेल, काहीतरी तारण ठेवावं लागेल. मग जी गोष्ट मला तारण ठेवावी लागेल त्याला आपण सिक्युरिटी असं म्हणतो. मग या ठिकाणी बॉन्डमध्ये तारण ठेवताना मी काय म्हणतो, व जर मी या व्यक्तीचे मुद्दल आणि व्याज देऊ शकलो नाही तर त्यासाठी तारण म्हणून मी माझी स्वतःची कंपनी ठेवत आहे. तारण काय असेल, त्या ठिकाणी तारण म्हणून माझी स्वतःची कंपनी असेल. आलं लक्षात. म्हणजे जर समजा उद्या मी पैसे देऊ शकलो नाही तर हे सगळे जे बॉन्ड होल्डर्स आहेत, ज्यांनी बॉन्ड्स विकत घेऊन मला कर्ज दिलेलं आहे, हे सर्वच्या सर्व बॉन्ड होल्डर्स येऊन माझी कंपनी विकून स्वतःचे पैसे उभे करू शकतात. आलं लक्षात. तर इथं काय शिकायचं आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, बॉन्ड हे कशाचं साधन आहे, हे कर्जाचं साधन आहे. बॉन्ड हे कर्जाचे साधन आहे. महत्त्वाची गोष्ट, बॉन्डसाठी तारण ठेवावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॉन्डसाठी तारण ठेवावं लागतं. आलं लक्षात. बॉन्ड. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, मला हे पैसे उभे केलेत तरी मला आणखीनही पैसे पुरत नाहीत, मला आणखीन पैसे हवेत. मला काय हवंय, मला आणखीन जास्त पैसे हवेत. मग मी काय करतो,
मग आता मी बॉन्ड वापरून झाले, डिबेंचर वापरून झाले, सॉरी बॉन्ड वापरून झाले, शेअर वापरून झाले, मला आणखीन पैसे हवेत. मग मी काय करतो, मी मार्केटमध्ये जातो. बरोबर आहे. आता मी मार्केटमध्ये आलोय हे इमॅजिन करताना तुम्हाला आणखीन एक कंपॅरिझन शिकवायचं. समजा मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूकदार आहात. बरोबर आहे. मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूकदार आहात. मी तुमच्याकडे एक पेपर घेऊन आलो, स्टॅम्प पेपर, बॉन्ड पेपर. त्या बॉन्ड पेपरवर मी लिहिलंय की मी महेश शिंदे असं असं लिहून देतो की मला तुम्ही 100 रुपये द्या, याच्या बदल्यात मी तुम्हाला दर 6 महिन्यांनी व्याज देईल किंवा वर्षभरांनी व्याज देईल किंवा 1.5 वर्षांनी व्याज देईल आणि 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर तुमची सगळी मुद्दल परत करेल. फक्त हे सगळं लिहून देत असताना मी त्या ठिकाणी काहीही तारण देत नाही. बॉन्ड सारखंच, फक्त इथं काय होतंय, बॉन्डमध्ये तारण दिलं जातं, मॉर्टगेज दिलं जातं, गहाण ठेवलं जातं. मी आता काय आलोय, मी आलोय सेम पेपर घेऊन आलोय, फक्त या ठिकाणी मी काय म्हणतोय की मी काहीही तारण देणार नाही. मी सुद्धा आलोय, मुकेश अंबानी, आम्ही दोघं जण सोबत आलोय. इमॅजिन करायला काय जातंय, मी सुद्धा आलोय, मुकेश अंबानी सुद्धा आलेत. मी जसं लिहिलंय सगळं सेम त्यांनी लिहिलंय की मी मुकेश अंबानी असं असं लिहून देतो की मला तुम्ही 100 रुपये द्या आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला व्याज देईल, मुद्दल सुद्धा देईल. फक्त जर मी परतफेड करू शकलो नाही तर यासाठी मी कोणतंही तारण देणार नाही, कोणतंही मॉर्टगेज देणार नाही. तर मला सांगा, तुम्ही 100 रुपये मला द्याल का मुकेश अंबानीला द्याल? ऑब्व्हियस गोष्ट, तुम्ही मुकेश अंबानीला द्याल. का मुकेश अंबानीला द्याल? त्यामागचं सगळ्यात मेन कारण आहे मुकेश अंबानी यांची मार्केटमध्ये असणारी क्रेडिट वर्दीनेस, त्यांचं मार्केटमध्ये असणारं नाव, त्यांचं असणारं बोलबाला, त्यांच्याबद्दल असणारा कॉन्फिडन्स मार्केटचा. त्यामुळे तुम्ही काय करता, तुम्ही त्यांच्याकडनं तो बॉन्ड घेता, तुम्ही त्यांना 100 रुपये देता, पण तुम्ही मला देत नाही. म्हणजे याला आपण म्हणतो डिबेंचर. हे काय आहे? हे आहे डिबेंचर. सेम वरती डिबेंचर मी इथं लिहितोय, हे डिबेंचर आहे. 100 रुपये इथं लिहिलेले आहेत. सगळं 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 सेम लिहिलेलं आहे, बॉन्ड सारखंच. बरोबर आहे. फक्त इथं काय, इथं कंपनी हा जो शब्द आहे हा तारण म्हणून दिलेला नाही. कंपनी तारण नाही. हा कशावर इश्यू केला जातो? हा ज्या व्यक्तीने डिबेंचर इश्यू केलेला आहे त्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेस, त्या व्यक्तीचं मार्केटमध्ये असणारं वजन वर अवलंबून असतं. त्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेसवर हे अवलंबून असतं. राहील लक्षात? हे सगळं त्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेसवर अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता पहा बेसिक फरक. बॉन्ड आणि डिबेंचर दोन्ही सुद्धा काय आहे? बॉन्ड आणि डिबेंचर दोन्ही सुद्धा कर्जाची साधनं आहेत. बॉन्ड आणि डिबेंचर दोन्ही सुद्धा कर्जाची साधनं आहेत. दोन्हीमध्ये फक्त फरक काय आहे? बॉन्डसाठी तुम्हाला तारण द्यावं लागतं, काहीतरी गहाण ठेवावं लागतं. डिबेंचरसाठी मात्र तुम्हाला या प्रकारचं काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. तर फरक, शेअर्स हे मालकीचं साधन आहे, बॉन्ड्स आणि डिबेंचर हे कर्जाची साधनं आहेत. त्यांना आपण इंग्लिशमध्ये एक शब्द वापरतो, तो शब्द लक्षात ठेवा. तो शब्द आहे डेट इन्स्ट्रुमेंट. बॉन्ड आणि डिबेंचर काय आहेत? हे दोन्ही सुद्धा डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे काय आहेत? कर्जाची साधनं आहेत. आता आपण यांचं थेरॉटिकल डेफिनेशन्स पाहूया. शेअर्स, शेअर्स काय आहे? शेअर्स हे मालकीचं साधन असतं. शेअर्स हे मालकीचं साधन असतं आणि ज्या व्यक्तीकडे शेअर्स असतात त्या व्यक्तीला त्या शेअर्सच्या बदल्यात काय मिळतो? लाभांश मिळतो, ज्याला आपण डिव्हिडंड हा शब्द वापरतो. त्या व्यक्तीला शेअर्सच्या बदल्यात काय मिळतो? लाभांश मिळतो, ज्याला आपण डिव्हिडंड हा शब्द वापरतो. दुसरा आहे बॉन्ड. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, बॉन्ड हे कर्जाचं साधन आहे. बॉन्ड काय आहे? बॉन्ड हे कर्जाचं साधन आहे. बरोबर आहे. मार्केटमध्ये बॉन्ड इश्यू करून कर्ज उभं केलं जातं, कर्ज घेतलं जातं. 2-3 प्रकारचे बॉन्ड असतात. त्यातलं महत्त्वाचं आहे, सरकारनं जर बॉन्ड इश्यू केले तर त्याला आपण सरकारी बॉन्ड असं म्हणतो, किंवा एखाद्या खाजगी कंपनीनं बॉन्ड इश्यू केले तर त्याला आपण कंपनी बॉन्ड असं म्हणतो. खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत. फर्टिलायझर बॉन्ड आहे, मसाला बॉन्ड आहे, ऑइल बॉन्ड आहे, आदित्य बिर्ला बॉन्ड्स आहेत. खूप सगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतात. या बॉन्ड्सवर व्हॅरिएबल किंवा फिक्स्ड व्याजदर असतो. व्हॅरिएबल म्हणजे काय? मार्केटची कंडिशन चेंज झाली, डिमांड सप्लाय चेंज झाला की ऑटोमॅटिकली या बॉन्डवर असणारं व्याज चेंज होतं. व्हॅरिएबल व्याजदर, किंवा काही काही बॉन्डमध्ये व्याजदर फिक्स असतो, जो सुरुवातीला जो ठरलाय तोच व्याजदर असतो. मार्केटची कंडिशन चेंज हो, मागणी पुरवठा वाढो किंवा काही हो, यामध्ये फरक पडत नाही, याला म्हणायचं फिक्स्ड व्याजदर. हे काय असतं? फिक्स्ड व्याजदर असतं.
खूप जास्त वापर होतो मार्केटमध्ये कर्ज उभं करण्यासाठी बॉन्डचा सगळ्यात जास्त वापर होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बॉन्ड काय असं एक सुरक्षित गुंतवणुकीचं साधन आहे आणि या बॉन्डला काय असतो मॅच्युरिटी पिरियड असतो ज्याला आपण मराठीत काय म्हणतो याला मुदत कालावधी असतो बॉन्डला काय असतो मुदत कालावधी असतो म्हणजे काय 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 3 वर्षानंतर हा मुदत कालावधी संपला की ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्या व्यक्तीकडनं तुम्ही हा बॉन्ड विकत घेतलेला आहे त्या व्यक्तीला बॉन्ड परत करायचा आणि तुमचं मुद्दल विकत घ्यायचं हा मुदत कालावधी असतो बॉन्डला काय असतो मॅच्युरिटी पिरियड असतो मुदत कालावधी असतो हां इथं आणखीन एक सांगायचं राहिलं याला काय असतं तारण द्यावं लागतं तारण असणं आवश्यक आहे तारण म्हणजे काय मॉर्गेज त्यानंतर आहे डिबेंचर डिबेंचर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर दोन्हीमध्ये फरक विचारला गेला तर इथं लक्षात ठेवा डिबेंचर्सचा पर्पज हा आहे हा बॉन्डपेक्षा जास्त स्पेसिफिक पर्पज असतो इथं आपण काय करतो ऑइल बॉन्ड वापरतो तर डिबेंचर त्या ऑइल बॉन्डमध्ये ते ऑइल कशासाठी वापरणार आहेत ऑइल परचेस करण्यासाठी कंपनी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी की नेमकं कशासाठी वापरणार आहे हा पर्पज स्पेसिफिकली मेन्शन्ड असतो हा पर्पज काय असतो स्पेसिफिकली मेन्शन्ड असतो तेव्हा लक्षात ठेवा डिबेंचरचा पर्पज हा खूप जास्त स्पेसिफिक असतो डिबेंचरचा पर्पज हा खूप जास्त स्पेसिफिक असतो महत्त्वाची गोष्ट डिबेंचरच्या मार्फत आपण शॉर्ट टर्म लघुकालीन भांडवल उभं केलं जातं आणि यांचा उद्देश असतो कंपनीचं एक्सपान्शन करणं कंपनीचं विस्तारीकरण करणं मग यामध्ये डिबेंचर्सला आपण आणखीन एक शब्द वापरतो तो आहे रेव्हेन्यू बॉन्ड डिबेंचरला रेव्हेन्यू बॉन्ड सुद्धा म्हणलं जातं याला स्टार मार्क करतो पण काही स्पेसिफिक कारणांसाठी म्हणलं जातं महत्त्वाचा मुद्दा जसं बॉन्ड इश्यू करताना त्यासाठी काहीतरी सिक्युरिटी द्यावी लागते तसं डिबेंचरसाठी काहीही सिक्युरिटी द्यावी लागत नाही डिबेंचरसाठी काहीही सिक्युरिटी द्यावी लागत नाही डिबेंचर कशावर अवलंबून असतो डिबेंचर हे इश्यू करणाऱ्याच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेस म्हणजे त्या व्यक्तीच्या मार्केटमध्ये असणाऱ्या वजनावर अवलंबून असतो हा सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा डिबेंचर ज्याने इश्यू केलेला आहे त्या इश्यू करणाऱ्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेसवर अवलंबून असतो हा सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा शेअर्स बॉन्ड्स आणि डिबेंचर मगाशी मी तुम्हाला सांगितलं सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट नुसार शेअर्स बॉन्ड्स डिबेंचर्स आणि स्क्रिप्ट या सगळ्यांना आपण काय म्हणतो या सगळ्यांना आपण सिक्युरिटी किंवा रोखे हा शब्द वापरतो राहील लक्षात शेअर्स बॉन्ड्स आणि डिबेंचर इंटरेस्टिंग आहे आता आपण काय करूया पुढचे 2-3 छोटे छोटे कन्सेप्ट आपण शिकूया मनी मार्केट बरोबर आहे पहा आता मी तुम्हाला काय सांगितलं आता मी तुम्हाला सांगितलं की बॉन्डचा मॅच्युरिटी पिरियड असतो बॉन्ड हे काय वित्तीय साधन आहे तर मग हे जे सगळे पैसे उभे करण्याचं जे मार्केट आहे या सगळ्यांना एक मॅच्युरिटी पिरियड असतो तुमचा चेक आठवतो तुम्ही चेक पाहितले चेकवर लिहिलेलं असतं बघा हा चेक 90 दिवसांच्या कालावधीसाठी व्हॅलिड असेल म्हणजे ज्या दिवशी आपण त्या चेकच्या उजव्या कॉर्नरला असणाऱ्या बॉक्समध्ये डेट टाकतो त्या टाकलेल्या डेटपासून तो चेक किती दिवस व्हॅलिड असतो 90 दिवस व्हॅलिड असतो टाकलेल्या डेटपासून तो चेक हा 90 दिवस व्हॅलिड असतो पण त्याला मॅच्युरिटी पिरियड आहे वेगवेगळ्या वित्तीय साधनांना वेगवेगळी मॅच्युरिटी पिरियड असते वेगवेगळा मुदत कालावधी असतो मग इथं महत्त्वाची गोष्ट ज्या वित्तीय साधनांचा मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो लक्षात ठेवा ज्या वित्तीय साधनांचा मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो त्या वित्तीय साधनांना आपण काय म्हणतो मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो ज्या मार्केटमध्ये असणाऱ्या वित्तीय साधनांचा कालावधी किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचा मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा कमी असतो त्या सर्व वित्तीय साधनांच्या मार्केटला आपण मनी मार्केट असं म्हणतो व ज्या वित्तीय साधनांचा मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असतो त्याला आपण कॅपिटल मार्केट असं म्हणतो सोपा कन्सेप्ट आहे लेस दॅन 1 इयर मुदत कालावधी आणि या ठिकाणी आहे मोर दॅन 1 इयर मुदत कालावधी राहतील लक्षात 2 गोष्टी 1 वर्षापेक्षा कमी मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त मुदत कालावधी हमेशा लक्षात ठेवा ज्या ठिकाणी कॅपिटल हा शब्द येतो हे नॉर्मली काय असतं लॉंग टर्म असतं कॅपिटल मार्केट कसं असतं लॉंग टर्म असतं मनी मार्केट हे लॉंग टर्म नसतं मनी मार्केट हे शॉर्ट टर्म असतं हे लक्षात ठेवा चालेल त्यानंतर गिल्ट एज्ड मार्केट म्हणजे काय तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मग सरकारने इश्यू केलेले बॉन्ड्स असतील सरकारने इश्यू केलेले डिबेंचर्स असतील किंवा सरकारने इश्यू केलेली कोणतीही गोष्ट असेल सरकारने इश्यू केलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींच्या मार्केटला आपण गिल्ट एज्ड मार्केट असं म्हणतो हा शब्द लक्षात ठेवा सरकारी बॉन्डच्या मार्केटला आपण गिल्ट एज मार्केट असं म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा गिल्ट एज्ड मार्केट
हे गुंतवणुकीचं सर्वात सुरक्षित मार्केट आहे. गिल्ट एज्ड मार्केट हे गुंतवणुकीचं सर्वात सुरक्षित मार्केट आहे. हा सगळ्यात बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. राहील लक्षात. आता आपण उद्याच्या लेक्चरला काय करूया, ट्रेजरी बिल म्हणजे काय हे आपण शिकायला सुरू करूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.